बाळंतिणीसाठी जी बडीशोप असते ना, त्याच्यामध्ये मग बडीशोप, ओवा, जिरं, तीळ, थोडंसं खोबरं, किसलेलं खोबरं आणि किंचितचं मीठ घातलेलं ही जी बडीशोप असते ही बाळंतिणीनं जेवणानंतर खाणं गरजेचं आहे. आता हा उपाय तुम्हाला माहिती देखील असेल, तुमच्या आईनं आजीनं तुम्हाला सांगितला देखील असेल. ज्या वेळेला बाळाचं पोट दुखतं किंवा बाळाला गॅसेस धरतात, अशा वेळेला हा बाळंतशेप आईनं छान चावायचा तोंडामध्ये आणि तो जो वास आहे त्याने किंवा तिच्या ओठांनी बाळाच्या बेंबीवर थोडंसं फुंकायचं. आता हा डॉक्टर रेकमेंडेड उपाय तर नाही आहे, पण हा पूर्वापारपासून आपण घरात केलेला आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच बायका अशा प्रकारची ओव्या जिऱ्याची बडीशोप खाऊन बाळाच्या तोंडात देखील फुंकतात. हे थोडंसं अनहायजिनिक आहे, मी रेकमेंड नाही करणार, पण असं पूर्वी केलं जायचं. का रेकमेंड नाही करणार? कारण त्या आईला दातात हिरड्यांचे आजार होऊ शकतात. म्हणून हा उपाय टाळा. म्हणजे जर तुम्हाला कुणी सांगत असेल हा उपाय करायला तरी देखील टाळा.